गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी महिला डॉक्टरसह तिघींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. सोनोग्राफी मशीन चालकाचा शोध चालू. कोल्हापुरात 2 ठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा प्रयत्न तसेच गोळ्या देणे या प्रकरणी आरोग्य विभागाने बुधवारी कळंबा येथील श्रद्धा दवाखाना व वरणगे पाडळी येथील घरात छापा टाकून डॉक्टर महिलेसह तिघींना बुधवारी अटक करून त्यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी अटक केलेल्या तिघींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कळंबा येथील साई मंदिर समोरील श्रद्धा दवाखान्याच्या डॉक्टर दीपाली सुभाष ताईगडे वय 46 राहणार साई मंदिर कळंबा यांना अटक केली. त्यांच्यावरती बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपाताचा प्रयत्न करणे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात गर्भलिंग निदान करण्यासाठी सोनोग्राफी मशीन वापर करणारा सुयश सुनील हुक्केरी याच्यावरही गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर वरणगे पाडळी येथे सापळा रचून गर्भपाताच्या गोळ्या घरी जाऊन देणाऱ्या सुप्रिया संतोष माने वय 42 राहणार रायगड कॉलनी कळंबा, धनश्री अरुण भोसले वय 30 राहणार शिंगणापूर या दोघींना अटक केली. त्यांच्यावर कोणतेही अवैध वैद्यकीय व्यवसाय सुरू करून शासनाची व रुग्णांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. श्रद्धा दवाखान्यात आलेल्या गर्भवतीची गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यासाठी 30,000 रुपये घेऊन केले जात होते. बुधवारी दुपारी या दवाखान्यात सुयश हुक्केरी याने गर्भवतीची तपासणी करण्यासाठी आल्यानंतर त्याला डमी गर्भवती असल्याचा संशय आल्यानंतर तो तेथून सोनोग्राफी मशीन घेऊन पळून गेला. त्यानंतर पोलीस व आरोग्य विभागाने छापा टाकून 1,43,000 रुपयाची रोकड, गर्भपाताच्या गोळ्या, मोबाईल व इतर साहित्य असा 1,57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर वरणगे पाडळी गर्भपाताच्या गोळ्या विक्री करण्यासाठी गेलेल्या 2 महिलांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम 6,000, मोबाईल, गर्भपाताच्या गोळ्या असा 17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही गुन्ह्यातील तिघींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. सोनोग्राफी मशीनवाला नॉट रिचेबल. श्रद्धा दवाखान्यात आलेल्या गर्भवतीची तपासणी करणारा सोनोग्राफी मशीनचा चालक व मालक सुयश हुक्केरी हा बुधवारी रात्रीपासूनच बेपत्ता झाला आहे. त्याचा मोबाईल बंद येत आहे. घरचा पत्ता नसल्याने पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. तो सापडल्यानंतर त्याने आजपर्यंत किती गर्भलिंग निदान केले, इतर किती डॉक्टर त्यांच्या संपर्कात होते ही माहिती पुढील तपासात निष्पन्न होणार आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.